आज आपण मुगाच्या डाळीचे आणि गव्हाच्या पिठाचे लेयर्ड शंकरपाळे बनवतो आहे। याला तुम्ही मटरी असंही म्हणू शकता। एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे। बघू शकता त्याचे लेयर्स किती सुंदर आले आहे आणि एकदमच कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते एक शंकरपाळा। त्याचे लेयर्स पहा किती छान आहेत, एकदम कुरकुरीत आहे। हे शंकरपाळे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर 1 महिना एकदम छान राहतात, अजिबात नरम पडत नाही। एकदम कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। तुम्ही ही चहा, कॉफी, दुधासोबत कशाही सोबत ही खाऊ शकता। आणि ही बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे आणि त्या टिप्सचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचे लेयर्ड शंकरपाळे बनवू शकता। तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। मुगाच्या डाळीचे शंकरपाळे बनवायला आपण 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तिला 5 ते 6 तास आपण भिजवून घेतोय। इथे मी डाळ ही रात्रभर भिजत घातलेली आहे। बघू शकता एक एक दाणा किती छान भिजलेला आहे। भिजवलेली डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला एका चाळणीमध्ये काढून घेतलंय। खाली एक भांड ठेवलंय म्हणजे डाळीतलं जास्तीचं पाणी भांड्यात निघून जाईल आणि तिला असं 5 मिनिटं आपण तसंच सोडून देतोय। मुगाच्या डाळीतलं पाणी आपण निथळून घेतलंय आणि आता त्या मुगाच्या डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे। आपल्याला त्याची एक स्मूथ पेस्ट करायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिरची आहे, 3 मिरच्या आहे त्याचे तुकडे करून टाकतो आहे। अर्धा इंच अद्रक आहे त्याचे तुकडे करून टाकतो आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप पाणी टाकून घेतो आहे आणि त्याची एक छान स्मूथ अशी पेस्ट करत आहे। आपल्या मटरीसाठी एकदम मुगाच्या डाळीची स्मूथ पेस्ट हवी आहे, नाहीतर ते एक रफ असेल तर आपल्या मटरी छान होणार नाही। अर्धा कपापेक्षा जास्त टाकायचं नाही पाणी आणि एकदा आपण पल्स मोडमध्ये फिरवून घेतलेली आहे मुगाची डाळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पुन्हा एकदा अजून पल्स मोडमध्ये फिरवून घेतलेली आहे। 3-4 वेळा पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचे आणि डाळ मिक्स करत जायचं। त्याच्यानंतर लो स्पीडवर मिक्सरचं बटन करायचं आणि छान स्मूथ अशी पेस्ट होईपर्यंत छान फिरवून घ्यायचं। बघू शकता किती छान मुगाची डाळ बारीक वाटलेली आहे आणि वाटलेली डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। हे ताटामध्ये काढायचं। जर जास्त पाणी टाकलं वाटताना तर नंतर गव्हाचं पीठ आपल्याला जास्त लागतं याच्यात। आता वाटलेल्या मुगाच्या डाळीत मसाले टाकून घेतोय आहे। 1 टीस्पून आपण ओवा घेतलेला आहे, त्याला क्रश करून आपण टाकून घेतलेलं आहे। 3-4 टीस्पून आपण हळदी पावडर टाकून घेतलेला आहे। 1 टीस्पून आपण चिली फ्लेक्स टाकतो आहे आणि 1.5 टीस्पून आपण मीठ टाकून घेतो आहे। 3 टीस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। तेलाने आपली मटरी आहे शंकरपाळे आपले एकदम खुसखुशीत होतील। 1 टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे। आता सगळे मसाले आपण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि 1 मिनिट छान डाळीला फेटून घेतोय मसाल्यासोबत। आपण मुगाची डाळ वाटताना अर्धा कप पाणी टाकलेले आहे, त्याच्यामुळे आपली मुगाची डाळ एकदम स्मूथ वाटल्या गेलेली आहे। जरा जरी रफ असेल मुगाची डाळ वाटल्या गेलेली, दाणे असतील त्याच्यात तर त्याच्या मटरी चांगल्या होत नाही। त्याच्याकरता स्मूथच हवी आहे म्हणून आपण अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकतोय। 1 कप गव्हाचं पीठ सुरुवातीला टाकायचं। जसं लागत जाईल तसं आपण गव्हाचं पीठ याच्यात टाकत जाणार आहे। खूप जोरात मिक्स नाही करायचं, हलक्या हाताने गव्हाचं पीठ डाळीमध्ये मिक्स करत जायचं आणि फोल्ड करत जायचं। आता आपलं 1 कप मिक्स करून झालेलं आहे। महत्त्वाची टिप आहे की मुगाच्या डाळीचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे आणि गव्हाचं पिठाचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे, म्हणजे आपली मटरी छान होते। आता आपण इथे साधारण 1 कप डाळीला, मुगाच्या डाळीला 3 कप तरी गव्हाचं पीठ लागतं। आता आपण अजून अर्धा कप त्याच्यात टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत आपण 1.5 कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। अजून आपण अर्धा कप आहे ते टाकून घेतोय, म्हणजे टोटल 2 कप आता टाकून घेतलेलं आणि मिक्स करून घेतो आहे। आणि आता उरलेलं पीठ आहे जे जसं जसं लागत जाईल, 2 कप टाकून घेतल्यानंतर गव्हाचं पीठ जसं जसं लागत जाईल तसं तसं टाकत जायचं आणि त्याचा असा छान घट्ट असा गोळा करून घेतो आहे। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। बघू शकता किती घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्याकरता मला 3 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे। आता 1 टीस्पून आपण तेल घेऊन ते सगळं याला चोळून घेतोय गोळ्याला आणि त्याला आपण ओल्या कपड्याने झाकून ठेवतो आहे, म्हणजे वरती
पापडी येणार नाही किंवा कडक पोर्शन होणार नाही, त्याच्यासाठी आपण ओल्या कपड्याने ह्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवतोय आपण. आता आपण एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये 5 टीस्पून आपण तूप टाकून घेतलंय आणि तूप हे आपण विरघळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 टीस्पून कॉर्नफ्लोअर टाकून घेतो आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतोय आणि त्याची एक छान पेस्ट करून घेतोय. शंकरपाळे बनवताना आपण त्या पातीला लावायसाठी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम. आता शंकरपाळ्यासाठी आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते 15 मिनिटं रेस्ट करून झालेलं आहे. बघू शकता किती छान स्मूथ झालेलं आहे. हे आपल्या पोळीच्या कणकेच्या पेक्षा घट्ट आहे आणि स्मूथ करून घेतोय आपण त्याला. 1 मिनिट मळून घेतोय आणि बघू शकता किती छान झालेलं आहे. आता आपण ह्याचे शंकरपाळे लेयर्ड शंकरपाळे बनवतो आहे. त्याच्यासाठी आपण एक गोळा घेतलेला आहे. आपल्याला लेयर्स हवे आहे त्या शंकरपाळ्याला, त्याला मटरी म्हणू शकता तुम्ही आणि एकदम टेस्टी असे हे शंकरपाळे आहेत. आता आपण या साईजचा एक गोळा करून घेतला आहे आणि आपण पोलपाट लाटण्याला हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण हा गोळा छान लाटून घेतो आहे. बघू शकता आता कशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे. खूप जास्त थिकनेस नको आहे आपल्याला त्याला आणि खूप पातळ पण नको आहे. आता आपण जे कॉर्नफ्लोअर आणि तूप मिक्सचर करून घेतलेलं होतं, मिक्स करून घेतलं होतं ते हलकंसं लावून घेते. खूप जास्त लावायचं नाही. हलकंसं गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्याच्या लेयर्स मोकळ्या मोकळ्या सुट्या सुट्या निघतील. आणि आता आपण त्याला फोल्ड करून घेतो आहे. बघू शकता कशा प्रकारे फोल्ड करत आहे ते आणि त्या पोळीचा थिकनेस बघू शकता कसा आहे तो. आता त्याला टच होईल इथपर्यंतच फोल्ड करायची, एकावर एक यायला नको. आता त्याला आपण कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं जे मिक्सचर आहे ते लावून घेतलेलं आहे. हलकंसं लावायचं, खूप जास्त लावायचं नाही आणि त्याच्यावर गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेतोय. आता हा आपलं हे पहिलं लेअर झालेलं आहे. आता याला आपण सेकंड लेअरसाठी आपण त्याला आता पुन्हा चौकोनी आकारामध्ये लाटून घेतोय. आता बघू शकता किती पातळ लाटू शकतो तितकं लाटायचं आणि आता हा चौकोनी आपण लाटून घेतलेला आहे आणि त्याला आता कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं आपण गव्हाचं पीठ टाकून घेतोय म्हणजे आपले ह्या लेयर्स चिपकणार नाही. आता सेकंड लेअरसाठी बघा कशा प्रकारे फोल्ड करून घेतोय आपण. एकावर एक ओव्हरलॅप नाही व्हायला पाहिजे, ते साईडला टच झालं पाहिजे फक्त. आता आपण या लेअरला कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं जे घोळ आहे तो लावताना फक्त मध्ये लावायचं, साईडला लावायचं नाही, कारण साईडला आपल्याला त्याला चिपकवायचं आहे. तिथे आपल्याला बटरचा लेअर नको आहे, नाहीतर मग त्या तेलात तळताना सुटतात. आता आपण ह्याला गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि साईडनी फोल्ड करून प्रेस करून ती बाजू सील करून घ्यायची. दोन्ही टोकं आणि साईड एकदम छान सील करायचं आणि हलक्या हाताने आता आपण त्याला लाटून घेतो आहे. खूप जास्त लांब नाही करायचं आहे. आता बघू शकता कशा प्रकारे आपण लाटून घेतलेलं आहे. आता चाकूने त्याला कट करून घेतोय. साधारण अर्धा इंचाच्या अंतरावरनं त्याला छान एक एक कट मारून अशा प्रकारे आपण त्याचे लेअर्ड शंकरपाळे करून घेतो आहे. आता एक शंकरपाळा मी तुम्हाला उचलून दाखवते कसा दिसतोय. बघा त्याच्यातल्या लेयर्स किती छान झाले. आता आपण ह्याला तेलामध्ये तळून घेतो आहे. आता गॅसवर आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक शंकरपाळा टाकून बघतो आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे शंकरपाळे टाकून घेतो आहे आणि जोपर्यंत शंकरपाळे टाकत आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि एकदा शंकरपाळे सगळे टाकून झाले तर आपण गॅसची फ्लेम लो करतो आहे आणि लो फ्लेमवर आपण आता त्याला छान तळून घेतो आहे. आणि अजिबात सुरुवातीला डिस्टर्ब नाही करायचं, खूप नाजूक आहे ते. त्याला आपलं लेअर त्याच्या ओपन होऊ द्यायच्या. साधारण 1-1.5 मिनटं तरी त्याला बिलकुल डिस्टर्ब करायचं नाही. आता बघू शकता हळूहळू त्याच्या लेयर्स उकलायला लागलेले आहे आणि नंतर आता आपण त्याला हलक्या हाताने पलटवून घेतो आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत, त्या छान कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला कमी गॅसवर छान शिजवून घेतो आहे. साधारण 4 मिनटं तरी त्याला तळायला लागतात. सगळ्या साईडनी छान कुरकुरीत झाले पाहिजे. एका रंगावर तळून घ्यायचे आपल्याला त्याला, म्हणून त्याला सतत परतवायचं आहे. हलक्या हाताने परतवायचं आहे पण आणि होऊ द्यायचं आहे. आता बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि शंकरपाळ्याचे लेयर्स पण पहा किती सुंदर ओपन झालेले आहे. आता आपण त्याला तेल निथळून घेतोय आणि एका झाऱ्यामध्ये त्याला काढून घेतोय म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल आणि एकदम सुंदर कुरकुरीत असे हे मुगाच्या डाळीचे आणि गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे लेयर्ड शंकरपाळे आपले तयार झालेले.
एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। बघू शकता एकदम किती सुंदर दिसत आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे शंकरपाळे तयार करून घेतो आणि तळून घेतोय। मुगाच्या डाळीचे आणि गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे, लेयर्ड शंकरपाळे आपण तळून घेतलेले आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। त्याचा आकार पहा आणि त्याचे लेयर्स पहा किती छान ओपन झालेले आणि छान फुललेले आहेत। हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवले तर 1 महिना चांगले राहतात। आता मी तुम्हाला एक क्रश करून दाखवते, तोडून दाखवते आहे। बघू शकता कसं दिसत आहे। एकदम कुरकुरीत झालेले आहे, एकदम क्रंची झालेले आहे आणि आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेतो आहे। आता मुगाच्या डाळीच्या आणि गव्हाच्या पिठाचे लेयर्ड शंकरपाळ्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेले आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारे हे शंकरपाळे आहे। तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।